नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण बघताय आत्ताच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय जाहीर। पहिलीच बातमी येत आहे, आदिती तटकरे यांनी सांगितले खात्यात कधीपर्यंत जमा होतील पैसे। माझी लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज। काय आहे सविस्तर बातमी बघा। या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात आता 4,500 रुपये, तर सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत। पुढची मोठी बातमी आहे बघा। लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार 3 गॅस सिलेंडरचे अनुदान। केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आता वर्षातून 3 LPG गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांचे अर्ज आता संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत। आलेल्या अर्जाची पडताळणी पूर्ण होताच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आता प्रत्येक वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळेल। पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे अनुदान जमा केले जाणार आहे। पुढची मोठी बातमी येत आहे बघा। सर्व रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। रेशन कार्डमुळे आता सरकारी कार्यालयात जावं लागणार नाही। काय आहे सविस्तर बातमी बघा। आता तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित कोणत्याही कामासाठी सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही। तसेच रेशन कार्ड संबंधित सर्व प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आता सरकारने एक नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे। त्या ॲपचे नाव बघा, मेरा राशन 2 असे या ॲपचे नाव आहे। मेरा राशन 2 ॲपची वैशिष्ट्ये बघा। मेरा राशन ॲप 2 तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करू शकता। या ॲपच्या मदतीने तुम्ही खालील कामे घरबसल्या झटपट करू शकता। ती कामे कोणती आहे ते बघा। 1. कुटुंबाची माहिती अपडेट करणे, म्हणजेच रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे जोडणे किंवा हटवणे आता सोपे झाले आहे। या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती सहज अपडेट करू शकता। तसेच सरकारकडून तुम्हाला किती रेशन मिळते हे या ॲपद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता। तसेच रेशन कार्ड ट्रॅक करू शकता। तुम्ही तुमचे रेशन कार्ड तुमच्या रेशन डीलरपर्यंत पोहोचले की नाही हे पण तपासू शकतात। तसेच समस्या निवारण, जर रेशन कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही या ॲपद्वारे तक्रारसुद्धा दाखल करू शकतात। तसेच पावती मिळवणे, जर तुम्हाला रेशन मिळाल्यानंतर पावती मिळाली नसेल तर तुम्ही या ॲपवर ऑनलाईन पावती बघू शकतात। तसेच नवीन सरकारी लाभ, या ॲपद्वारे तुम्ही रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या सरकारी लाभांची माहिती देखील मिळवू शकतात। जवळच्या रेशन डीलर, तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन डीलरची माहिती देखील मिळवू शकतात। तसेच रेशन कार्ड सरेंडर करू शकता। जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड बंद करायचे असेल तर तुम्ही हा पर्याय वापरून तुमचे रेशन कार्ड बंद देखील करू शकतात।